मला माहीत आहे विदाऊट इझिमा एक्सेल तुम्ही हे करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एखादा घंटा लागू शकतो. पण ज्याच्याकडे इझिमा एक्सेल असेल तो जास्तीत जास्त 2 ते 3 सेकंदात हे काम करू शकतो. आता ही एक फाईल आहे, यामध्ये तालुक्याचे नाव आहे आणि अशा जवळपास या फाईलमध्ये कमीत कमी 6,000 रो आहे. या 6,250 रो आहे आणि जवळपास 250 तालुके आहे. आता मला हे प्रिंट करायचे आहे, पण प्रत्येक तालुका वेगळ्या पेजवर आला पाहिजे. आता मी याला पेज ब्रेक व्ह्यू लावतो. हा आला आपला पेज ब्रेक व्ह्यू. आता पहा, आता हा पेज ब्रेक इथं आला पाहिजे तालुका संपल्यावर. दुसरा पेज ब्रेक इथं आला पाहिजे. तिसरा पेज ब्रेक इथं आला पाहिजे. असं ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. तुम्ही मॅन्युअली करू शकता, पण इझिमा एक्सेल असेल तर हे अतिशय सोपे आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो, याला एक कलर देतो. आता हा कलरचा फंक्शन पण तुम्ही विदाऊट इझिमा एक्सेल करू शकत नाही. ज्याच्याकडे इझिमा एक्सेल असेल तो कलरिंग पण लगेच एका सेकंदात करू शकतो. बघा, फक्त मी कॉलम सिलेक्ट केला आणि इथे इझिमा एक्सेलमध्ये क्लिक केलं, कलर युनिक व्हॅल्यू. बघा काय होते, बघा प्रत्येक तालुक्याला वेगळा कलर येतो. हे तुम्ही मॅन्युअली करू शकता, पण तुम्हाला करायला 1 घंटा लागू शकतो. पण आपण इझिमा एक्सेलमध्ये एका सेकंदामध्ये केलं. प्रत्येक तालुक्याला वेगळा कलर, युनिक कलर ऑन युनिक व्हॅल्यू. आता आपल्याला करायचं आहे पेज ब्रेक. बघा, मी फक्त काय करणार, कॉलम सिलेक्ट करणार. हा कॉलम सिलेक्ट झाला, सर्व रो सिलेक्ट झाल्या आणि मी केलं फक्त क्लिक ऑटो पेज ब्रेक. बघा काय होते, ऑटो पेज ब्रेकला क्लिक केलं आणि झालं माझं काम एका सेकंदामध्ये झालं. बघा तुम्ही आता पहिल्यापासून पहा. हा इथं तालुका संपला, हे पेज ब्रेक लागला. हा तालुका संपला, पेज ब्रेक लागला. हा तालुका संपला, पेज ब्रेक लागला. असं प्रत्येक तालुक्याला पेज ब्रेक ऑटोमॅटिक एका सेकंदावर लागतात. हे काम करण्यासाठी तुम्हाला 1 तासही लागू शकतो, कारण 6,000 रो आहे. 6,000 रोला तुम्ही सर्च करणार. आता इथं कलर असल्यामुळं तुम्हाला लगेच समजते की हा कलर आहे आणि इथं पेज ब्रेक लागलेला आहे. पण कलरिंग फक्त इझिमा एक्सेल असल्यामुळे तुम्हाला इतक्या सेकंदात करता आली. हे जर नसतं तर तुम्ही करू शकले नसते. तुम्हाला मॅन्युअली पाहत बसावं लागलं असतं. नंतर राईट क्लिक करून इन्सर्ट पेज ब्रेकला क्लिक करावं लागलं असतं. पण इथे ऑटोमॅटिक झालं एका सेकंदाच्या आत. आता एक तुम्हाला यासोबत एक बोनस फंक्शन सांगतो मी तुम्हाला. आता हा जो तालुका आहे याचं 1 2 3 पासून स्टार्ट झालेलं आहे. आता हा दुसरा तालुका आहे, इथं कंटिन्यू झाले ते नंबर, पण आपल्याला प्रत्येक तालुक्याला 1 नंबरपासून पाहिजे, कारण आपण नवीन प्रिंट काढणार ना. तर नवीन तालुक्याला पुन्हा 1 पासून झालं पाहिजे. बोनस टिप आहे तुमच्यासाठी. हे तुम्ही मॅन्युअली करू शकता. तुम्हाला प्रत्येक तालुक्याला जावं लागेल आणि इथं 1 2 3 टाईप करून त्यांना ओढावं लागेल. पुन्हा दुसऱ्या तालुक्याला 1 2 3 टाईप करून पुन्हा ओढणार. यासाठी तुम्हाला दुसरा ऑप्शनच नाही आहे याशिवाय. पण इझिमा एक्सेल जो वापर करणार असाल त्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे. तुम्ही फक्त 2 कॉलम सिलेक्ट करायचे. झाले 2 कॉलम सिलेक्ट आणि फक्त क्लिक करा 1 2 3 ऑन राईट व्हॅल्यू. याला क्लिक करा आणि झालं तुमचं काम. बघा हे आले, हे बघा इथे तालुका संपला होता, 1 2 3 चालू झाले. तालुका संपला, 1 2 3 चालू झाले. तालुका संपला, 1 2 3 चालू झाले. हे बस स्टार्टिंगपासून. म्हणजे फक्त सेकंदामध्ये काम होते. अतिशय फास्ट काम होते. फक्त ज्याच्याकडे इझिमा एक्सेल असेल तिथेच काम होणार, नाहीतर बाकीच्यांना मॅन्युअली काम करायला लागणार. या कामासाठी तुम्हाला कलरिंग करण्यासाठी 20 मिनटं, पेज ब्रेक देण्यासाठी 1 तास आणि हे नंबरिंग देण्यासाठी पुन्हा 20 मिनटं. विचार करा किती वेळ गेला असता. आता मी तुम्हाला समजून सांगता 3 मिनटात काम करून दाखवले तुमच्या. मी हे काम जास्तीत जास्त 3 सेकंदात करतो. म्हणून मी सांगतो की आत्ताच इझिमा एक्सेल इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा.